कराड तालुक्यातील ग्रामपंचायत हादरमाची सदाशिवगड हद्दीतील सदाशिव कॉलनी मळा वार्ड क्रमांक 1 आणि वार्ड क्रमांक 2 मधील नागरिकांनी त्यांच्या मूलभूत समस्यांकडे प्रशासनाने लक्ष वेधण्यासाठी निवेदन सादर केले आहे। निवेदनानुसार नागरिकांनी नळ जोडणी आणि मीटरचे सर्व शुल्क भरूनही आजपर्यंत पिण्याचे पाणी सुरू करण्यात आले नाही। 4 इंचाची मुख्य पाईपलाईन टाकण्यात आली असली तरी प्रत्यक्षात पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। याशिवाय गणपती मंदिर ते MSCB रोड या रस्त्यावर बंदिस्त गटर नसल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर साचत आहे। पावसाळ्यात ही समस्या अधिक गंभीर बनत असून दुर्गंधी, डासांची वाढ आणि रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे। विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। या सर्व समस्या तात्काळ सोडाव्यात, पिण्याचे पाणी सुरू करावे आणि बंदिस्त गटारचे काम त्वरित पूर्ण करावे अशी मागणी नागरिकांनी संबंधित प्रशासनाकडे केली आहे। नागरिकांनी प्रशासनाला 10 दिवसाचा अल्टिमेट दिला असून या कालावधीत मागण्या पूर्ण न झाल्यास सोमवार दिनांक 23 जुलै 2026 पासून कराड येथील प्रशासकीय इमारतीसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे। हजारमातीतील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सोमवार दिनांक 13/7/2026 रोजी प्रशासकीय इमारत अर्थात तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असे निवेदन दिलेलं आहे। तरी जोपर्यंत आमची जी निवेदनात दिलेली मागणी आहे, पिण्याचे स्वच्छ पाणी मिळायला पाहिजे आणि सांडपाणी वाहतूक करण्याकरिता गटर बांधून बांधकाम केलं पाहिजे त्याचं, आणि ह्यांची जी विहीर आहे या विहिरीमध्ये सांडपाणी जातं आहे आणि त्यामुळे विहिरीचं प्रदूषण होतंच आणि शेतीला योग्य देखील पाणी नाही, ते पाणी पिण्याजोगं देखील योग्य नाही। त्याचा एक बंदोबस्त तात्काळ करण्यात यावा ही आमची मागणी आहे। जर आमची 12/7/2026 पर्यंत मागणी मान्य न झाल्यास दिनांक 13/7/2026 रोजीपासून आम्ही आमरण उपोषण करणार आहोत। त्या आमरण उपोषणाला काही कमी जास्त झालं, कायदा सुव्यवस्था बिघडला तर याला जास्त करून ग्रामपंचायत हजारमाची सदाशिवगड, पंचायत समिती कराड, जिल्हा परिषद सातारा जिल्ह्याचे कलेक्टर, जिल्हाधिकारी आणि कराड बांधकाम विभाग हे जबाबदार राहतील यांची नोंद घ्यावी।